पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवर हल्ल्याच्या प्रयत्नाला भारताचं चोख प्रत्युत्तर. लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराची लाहोर इथली हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद, 16 निष्पाप नागरिकांचा मृत्यू. भारताकडूनही त्याच प्रमाणात प्रत्युत्तराची कारवाई. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. आगामी नियोजनाबाबत सुमारे 50 मिनिटं चर्चा. सद्यस्थितीत विविध केंद्रीय मंत्रालयांचं नियोजन आणि सज्जतेबाबत पंतप्रधानांनी सर्व सचिवांसह अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठकीत केली चर्चा. पाकिस्ताननं आगळीक केली तर भारत प्रत्युत्तर देईल. सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारच्या वतीनं दिली ग्वाही. ऑपरेशन सिंदूरबद्दल सर्व पक्षांना देण्यात आली सविस्तर माहिती. विरोधकांचा सरकारच्या प्रत्येक कारवाईला संपूर्ण पाठिंबा. किरेन रिजिजू यांची माहिती. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा. समाजकंटकांकडून होणाऱ्या देशविरोधी प्रचारावर कडक नजर ठेवण्याचे निर्देश. खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर आणि वायव्य भारतातील 21 विमानतळं 10 मेपर्यंत बंद राहणार. बलुचिस्तानमध्ये बलूच बंडखोरांनी केलेल्या 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये किमान 14 पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार. उत्तर काशीमध्ये आज सकाळी हेलिकॉप्टरचा अपघात होऊन वैमानिकासह 6 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. मृतांमध्ये मुंबई आणि आंध्र प्रदेशातील नागरिकांचा समावेश. आणि 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तब्बल 48 पदकं पटकावत महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या स्थानी. यात 18 सुवर्ण, 16 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवर हल्ल्याच्या प्रयत्नाला भारतानं चोख प्रत्युत्तर देत केलेल्या लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानी लष्कराची लाहोर इथली हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. जम्मू काश्मीरसह उत्तर आणि पश्चिम भारतात विविध ठिकाणी भारताच्या लष्करी तळांवर काल मध्यरात्री पाकिस्ताननं हल्ले करण्याचा प्रयत्न केला. सीमेवरचा तणाव वाढवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न यशस्वी होऊ न देण्यासाठी भारतीय लष्करानं ही कारवाई केल्याचं संरक्षण मंत्रालयानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पाकिस्तानकडून काल मध्यरात्री उत्तर आणि